नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि आज संसदेत संविधान या विषयावर चर्चा होती. या चर्चेत अनेकांची भाषणं झाली, मात्र संसदेतलं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण जर आपण ऐकलं नसेल तर जरूर ऐका. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ज्या सभा देशभरात घेतल्या आणि त्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी जी भाषणं ठोकली त्यापेक्षा वेगळं भाषण आज त्यांच्या संसदेमधल्या भाषणात वेगळे काही मुद्दे नव्हते, वेगळं भाषण नव्हतं. संसदेत बोलत असताना विरोधी पक्षनेता ह्या एका जबाबदार संविधानिक पदावर असलेल्या नेत्यानं काय भाषण करणं अपेक्षित आहे याची उजळणी, माहिती, अभ्यास राहुल गांधी अजिबात करत नाहीत, हे त्यांच्या आजच्या भाषणावरून स्पष्ट झालेलं आहे. गेल्या 10 वर्षातल्या लोकसभा निवडणुका जर आपण बघितल्या तर काँग्रेस पक्षानं इतका सपाटून मार खाल्लेला आहे की त्यांना विरोधी पक्ष नेतासुद्धा संसदेमध्ये बनवता आलेला नव्हता. यावेळी देशात तयार झालेल्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून थोड्याफार जागा वाढल्या असल्यामुळं त्या संसदेत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची संधी राहुल गांधी यांना आहे. मात्र त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, मेहनत करावी लागते, वाचन करावं लागतं. केवळ लोकांना चांगलं वाटेल, लोकांना म्हणजे आपल्याच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, तशा पद्धतीनं वागून चालत नाही. आज त्यांनी जे भाषण संसदेच्या सभागृहामध्ये केलं ते भाषण राजकीय भाषण होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण राहुल गांधी यांची भाषणं अनेकदा ऐकलेली असतील, त्याच पद्धतीचं आजचं त्यांचं भाषण होतं असं इथं म्हणावं लागेल. संविधान या विषयावर राहुल गांधी यांना ठोस असं काही बोलता आलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांचा अभ्यास कुठंतरी कमी पडतो आहे. सरकारवर टीका करत असताना त्यांनी द्रोणाचार्यांची एक कथा सांगितली. ही कथा सांगत असतानासुद्धा त्यांनी जे शब्दप्रयोग केले त्या शब्दप्रयोगांचे अर्थ इतके विचित्र होते की राहुल गांधी यांच्या भाषणाचा अक्षरशः आज हसू झालं. भारतीय जनता पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावर तुटून पडले, तो भाग वेगळा. सभागृहातला विरोधी पक्षनेता बोलायला उभा राहिल्यानंतर सभागृहात बसलेल्या खासदारांनी एकटक बघत सभागृहातून बाहेर न पडता ते भाषण अत्यंत गांभीर्यानं, बारकाईनं ऐकावं असं भाषण विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित असताना इंडिया आघाडीतल्या अन्य घटक पक्षाच्या खासदारांनासुद्धा राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल गुदगुल्याच होत असतील. द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची कथा सांगत असताना, म्हणजे ज्या विषयाला धरून ते ही कथा सांगत होते ती मुळात तिथं गैरलागू होती, तरीही त्यांना त्या कड्या जोडता आल्या नाहीत. भाषेचा त्यांचा अभ्यास हा किती तोकडा आहे हेच त्यांच्या आजच्या भाषणातून दिसून येत होतं. एकच उदाहरण द्यायचं झालं तर उपासना यातून गरमी तयार होते असं राहुल गांधी या भाषणात बोललेले आहेत. यावर भाजपच्या खासदारांनी तोंडसुख घेतलं, तोही भाग वेगळा. त्याचा तपशील मी इथं सांगत नाही. आणि राहिला दुसरा विषय म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. काँग्रेसला दुसरा विषय नसल्यामुळं संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात, प्रत्येक महत्त्वाच्या भाषणांमध्ये, मेळाव्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणल्याशिवाय राहुल गांधी स्वस्थ बसत नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत नाही. इतका ठासून द्वेष सावरकरांच्याबद्दल राहुल गांधी यांच्या मनामध्ये आहे. याचं राहुल गांधी यांच्या आजी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल काय उद्गार काढलेले होते, त्यांचा उल्लेख कशा पद्धतीनं केलेला होता याचासुद्धा अभ्यास राहुल गांधी यांनी केलेला नाही किंवा ते त्यांच्या वाचनात आलेलं नाही. अशा पद्धतीच्या संसदेतला हा विरोधी पक्ष नेता आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा खोटा प्रचार याच काँग्रेसनं देशभरामध्ये पसरवलेला होता, केलेला होता. 55 वर्ष सत्तेत असताना काँग्रेसनं किती वेळा संविधानामध्ये बदल केला याची ही उजळणी राहुल गांधी यांनी कधी केली नाही. लोकांना भुलतापा देण्यासाठी राजकीय सभांमधून बोलणं हे वेगळं असतं, मात्र संसद सभागृहात बोलत असताना राजकीय भाषण करून चालत नाही याचीसुद्धा जाणीव राहुल गांधी यांना आहे असं आजच्या त्यांच्या भाषणामधून दिसून आलं नाही. लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं असेल, विधानसभा निवडणुकीतसुद्धा आपण बघितलं असेल की संविधान आणि अदानी हा विषय सोडून काँग्रेस असेल किंवा त्यांनी तयार केलेली इंडिया आघाडी असेल, या आघाडीतल्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांकडं काहीही भांडवल नव्हतं.
लोकांच्या जीवनमानामध्ये बदल करण्याकरता आपण काय करू किंवा देशाच्या प्रगतीसाठी आपल्याकडे काही योजना आहेत वगैरे याबद्दलची त्यांनी भाषणच या निवडणुकीमध्ये केली नाही, याची चर्चाच झाली नाही. सामान्य माणसाला याबद्दल काही देणं घेणं नाही. हे देशात झालेलं आणि त्यानंतर राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालावरून हे स्पष्ट झालेलं होतं. अजूनही काँग्रेस नेत्यांचा तोच प्रकार सुरू आहे. संविधानासारख्या अतिमहत्त्वाच्या विषयावर चर्चा होत असताना किती अभ्यासपूर्ण भाषण हे संसदेतल्या विरोधी पक्ष नेत्याचं असायला हवं. मात्र इतर राहुल गांधी यांनी आपल्या भाषणानंतर स्वतःचंच हसू करून घेतलं. देशाचं नेतृत्व करायला निघालेल्या नेत्याकडं अशा पद्धतीचं भांडवल असेल तर या प्रकाराला काय म्हणावं. या संविधान विषयावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा संबोधन केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण खरोखरच ऐकत बसावं असंच होतं. त्या भाषणामध्ये तपशील होता, संदर्भ होते. जोरदार भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंसुद्धा झालेलं आहे. तेही आपण जरूर ऐकावं. त्यानंतर तुम्हाला फरक लक्षात येईल. एका ओळीत वर्णन करायचं झालं तर राहुल गांधी यांच्या आजच्या भाषणाचं संसदेतल्या तर ग्रामीण भागामध्ये पंक्तीला आमटी पुरणार नाही म्हणून आमटीच्या पातेल्यात पाणी वाढवून ज्या पद्धतीनं आमटी बनवली जाते तसंच त्यांचं आजचं भाषण होतं. तूर्त इथंच थांबतो. हा विषय आपल्याला कसा वाटला त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.